नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वाशिमच्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका इंजिनियर तरुणाने 3 वर्षे एका तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शरीर संबंध ठेवले, पण यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने आरोपी इंजिनियर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय घुगरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेत इंजिनियर म्हणून काम करतो. त्याच्यावर गुन्हा दाखल होताच आरोपी विजय फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विजय घुगरे हा एका तरुणीसोबत मागील 3 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होता. दोघंही लग्न करणार होते. आरोपी विजयनं लग्नाचा आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शरीर संबंध ठेवले, मात्र यानंतर त्याने तक्रारदार तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. हा नकार जिव्हारी लागल्याने पीडित तरुणीने वाशिम शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आरोपी विजय विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एका इंजिनियर तरुणाने अशा प्रकारे लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.